विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या विषयातील पुढचा टॉपिक आणि तो म्हणजेच ABC ॲनालिसिस. कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या विषयाच्या संदर्भातील अनेक टॉपिक आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहे. आज आपण मागोवा घेणार आहोत तो म्हणजेच ABC ॲनालिसिस या टॉपिकवरील थेरी, त्याचप्रमाणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि त्यावर असणारे प्रॉब्लेम्स कसे असतात या संबंधी. विद्यार्थी मित्रहो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रहो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्या फॉलो करू शकता. व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि त्याचप्रमाणे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. तर मित्रहो, चला पाहूया ABC ॲनालिसिस या टॉपिकवरील थेरी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि प्रॉब्लेम्स. इन्व्हेंटरी कंट्रोल मधला आपण ए पार्ट जो आहे तो मेथड्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल, त्यामध्ये स्टॉक लेवल्स, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी हे दोन पार्ट पाहिलेले होते. आता सी म्हणजेच तिसरा पार्ट, दॅट इज ABC ॲनालिसिस, आपण आज पाहणार आहोत. ABC ॲनालिसिस त्याचा इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे तो आपण प्रथमतः पाहूया. ABC analysis is the technique through which selective control can be exercised on various items of materials in the stores. In a large size organization, it is not possible for the management to pay minute attention to each and every items in the store. मोठी जी ऑर्गनायझेशन संस्था असेल की ज्याचं उत्पादन प्रचंड आहे, उत्पादन प्रचंड असल्यामुळे नॅचरली त्या स्टोर्समध्ये असणारा कच्चा माल आणि फिनिश प्रॉडक्ट हे सुद्धा प्रचंड प्रमाणावर असतात आणि त्यामुळे त्या प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवणं, त्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे केवळ अशक्य असतं. आणि म्हणून हेन्स ए सिस्टीम इज इन्व्हॉल्व विच इज नोन ॲज ABC ॲनालिसिस. आणि म्हणून एक सिस्टीम त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे, त्या सिस्टीमला आपण ABC ॲनालिसिस असं म्हणतो. Under this system, various items are classified according to their importance and their selective control is exercised. त्या स्टोअरमध्ये असणारे जे काही गुड्स असतील, मटेरियल असेल, त्या मटेरियलचं क्लासिफिकेशन त्यांच्या गुणवत्तेनुसार, त्याच्या वैशिष्ट्यानुसार त्या ठिकाणी केले जातं. कुठलाही तुम्ही जरी त्या ठिकाणी स्टोअर पाहिलं, किराणा मालाचं स्टोअर पाहिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की क्लासिफिकेशन केलेलं आहे. कुठल्याही मॉलमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या मॉलमधल्या एका दुकानामध्ये असणारे जे काही मटेरियल आहे त्याचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलं जातं. किंबहुना आपण घरामध्ये सुद्धा अनेक प्रकारे वस्तू ठेवत असताना त्याचं क्लासिफिकेशन करतो. फॉर एक्झाम्पल, आपले युटेन्सिल जे आहेत, ते घरगुती जी भांडी तुम्ही वापरता ती तुम्ही किचनमध्ये ठेवता. चांदीचे दागिने असतील तर ते चांदीचे ॲटम किंवा दागिने जे आहेत ते आपण कुठेतरी सेफ ठेवतो आणि सोन्याचे जे दागिने आहेत ते अतिशय आपण लॉकरमध्ये ठेवतो. म्हणजेच आपण काय केलेले, त्या मटेरियलच्या गुणवत्तेनुसार, त्याच्या इम्पॉर्टन्सनुसार, त्याच्या वैशिष्ट्यानुसार आपण हे क्लासिफिकेशन डे टू डे लाईफमध्ये करत असतो. त्यालाच आपण ABC ॲनालिसिस असं म्हणतो. अंडर दिस टेक्निक्स द मेजर्स ऑफ कंट्रोल ओव्हर an atom of inventory varies with its uses value. सोन्याची व्हॅल्यू जास्त आहे, त्यापेक्षा चांदीची कमी आहे, त्यापेक्षा युटेन्सिलची कमी आहे. व्हॅल्यूनुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. इन अदर वर्ड, दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर द ॲटम्स विच आर ऑफ हाय व्हॅल्यू आर कंट्रोल्ड मोर क्लोजली दॅन इट्स ऑफ लो व्हॅल्यू. ज्याची व्हॅल्यू जास्त आहे तिची आपण काळजीच घेतो.
जी व्हॅल्यू कमी आहे त्याच्याकडे तेवढं आपण त्या ठिकाणी लक्ष देत नाही आणि म्हणून या सर्व गोष्टीसाठी एबीसी अनालिसिस महत्त्वाचं आहे. अंडर एबीसी अनालिसिस the different atoms are classified into a number of categories according to their importance. The first category is treated as A atoms which consist of small quantity but high value. सोनं हे कमी क्वांटिटीचं असतं पण व्हॅल्यू जास्त असते. Second, the second category is treated as B category or B atoms which may be relatively less important कशाच्या एच्या, जसं चांदी एच्या मानाने म्हणजे सोन्याच्या मानाने ते कमी महत्वाचं आहे. इन थर्ड कॅटेगरी दॅट इज सी कॅटेगरी सी ॲटम्स आर इन्क्लुडेड, म्हणजे एला आपण सोनं म्हणू, बीला चांदी आणि सीला युटेन्सिल्स म्हणू. त्यांच्या व्हॅल्यूनुसार आपण त्यांच्या कॅटेगरी केलेले. दीज ॲटम्स आर ऑफ लार्ज क्वांटिटी बट ए स्मॉल व्हॅल्यू. म्हणजे पहा ए बी आणि सी अशा 3 कॅटेगरी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. सी मध्ये काय सांगितलंय, प्रचंड व्हॅल्यू क्वांटिटी आहेत पण व्हॅल्यू मात्र स्मॉल आहे. युटेन्सिल्स म्हणजेच किचनमधील समजा साहित्य भांडे असतील, क्वांटिटी भरपूर त्याची व्हॅल्यू मात्र कमी आहे म्हणून ते सी कॅटेगरीमध्ये. म्हणजे गोल्ड ए कॅटेगरीमध्ये, सिल्वर बी कॅटेगरीमध्ये आणि युटेन्सिल्स सी कॅटेगरी, दॅट इज आपल्या घरातली ती एबीसी अनालिसिस झालं. द प्रोसेस ऑफ सेग्रिगेटिंग मटेरियल्स फॉर इन्व्हेंटरी कंट्रोल कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग स्टेप्स. जर तुम्हाला त्या स्टोअर्समधलं जे मटेरियल आहे त्या मटेरियलवर पूर्णतः नियंत्रण ठेवायचं असेल, कंट्रोल ठेवायचा असेल तर त्याला त्या ठिकाणी सेपरेट करणं गरजेचं आहे. त्यासाठी पुढील टप्पे तुम्हाला फॉलो करावे लागतील. ए, फाइंड आउट फीचर्स यूज ऑफ ईच ॲटम ऑफ स्टॉक इन टर्म्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. सेकंड, डिसाइडेड प्राइस पर युनिट फॉर ईच ॲटम. थर्ड, find out total project cost of each atom. Fourth, starting with highest total cost, arrange different atoms in order of their total cost. Fifth, express the units of each atom as a percentage of total cost of all atoms. And sixth, calculate the total cost of each atom as a percentage of a total cost of all atom. या स्टेप्स तुम्हाला त्या ठिकाणी काय करावे लागतात, फॉलो करावे लागतील एबीसी अनालिसिस करण्यासाठी. Thus it becomes clear that atom A are valuable and therefore they require inventory control. त्याच्यावर कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे. ॲटम बी आर मॉडरेट, हॅव्हिंग मॉडरेट पर्सेंटेज ऑफ कॉस्ट अँड ॲटम सी आर लार्ज इन नंबर बट लो इन व्हॅल्यू. आता आपण महत्त्व पाहणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ एबीसी अनालिसिस. 1. इन्व्हेस्टमेंट इन इन्व्हेंटरी इज मिनिमाइज्ड बिकॉज ऑफ क्लोज कंट्रोल ओव्हर ॲटम्स A. Second importance, cost of ordering and carrying is reduced, कमी होते. Third, the technique cuts down the cost of the system. म्हणजे एकंदरीत जी कॉस्ट आहे ती कॉस्ट या टेक्निकमुळे काय होते, कट डाऊन होते, कमी कमी होत जाते, एक्सपेन्सेस कमी होतात. फोर्थ, फुलफिलमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. इन्व्हेंटरी कंट्रोलचे जे मेन ऑब्जेक्ट आहे ते या ठिकाणी अचीव होतात, फुलफिल होतात. फिफ्थ, हेल्प्स इन द मेंटेनन्स ऑफ हाय स्टॉक टर्नओव्हर रेट. त्यासाठी सुद्धा एबीसी अनालिसिस हे महत्त्वाचे आहे. आता आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा प्रॉब्लेमकडे जाऊया. पहा, प्रॉब्लेम तुम्हाला या एबीसी अनालिसिस जे आहे ते कसे केलेले आहेत, काय आहेत याची कल्पना येऊ शकेल. क्वेश्चन नंबर 1, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द ॲव्हरेज व्हॅल्यू पर ॲटम. मग तो ए असेल, बी असेल, सी असेल. इफ ए स्टोअर्स हॅज 8000 ॲटम्स ऑफ
consumptions and a monthly consumptions of rupees 16 lakhs. पहा, if a store has 800 atoms, त्या स्टोअरमध्ये किती ॲटम आहेत? 8000 वापरण्यासाठी, कन्झम्पशन करण्यासाठी. अँड मंथली कन्झम्पशन्स किती होत आहे? रुपीज 16 लाख. ॲटम आहेत ते क्वांटिटी आहे, 8000 ही रुपीज नाही, ते क्वांटिटी आहे आणि 16 लाख हे त्याचं मंथली कन्झम्पशन रक्कम आहे. आणि तुम्हाला पुढे दिले पहा, कॅटेगरी ए बी सी दिलेले. पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ ॲटम्स, ए 10, बी 20, सी 70. आता पर्सेंटेज ऑफ टोटल व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. ती म्हणजे किती? ए जे 10 आहेत त्याची पर्सेंटेज ऑफ टोटल व्हॅल्यू आहे 70. बी कॅटेगरीमध्ये पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ ॲटम्स हे 20, त्याची व्हॅल्यू दिली 20. सी कॅटेगरी टोटल नंबर ऑफ ॲटम पर्सेंटेजमध्ये 70, तर त्याची व्हॅल्यू मात्र 10 आहे. पहा, सोनं आहे असं गृहीत धरा, ए व्हॅल्यू 70, बी चांदी आहे व्हॅल्यू 20 आणि सी युटेन्सिल्स आहे व्हॅल्यू 10. हे जरी डोळ्यासमोर ठेवून जरी तुम्ही त्या स्टोअरचा अभ्यास केला तरी तुम्हाला लक्षात येऊ शकेल. टोटल नंबर ऑफ ॲटम 100, टोटल व्हॅल्यू 100. ओके, हा झाला तुमचा प्रॉब्लेम. आता आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे? कॅल्क्युलेट दी ॲव्हरेज व्हॅल्यू पर ॲटम. प्रत्येक ॲटमची ए आणि बी आणि सीची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ती कशी? पहा, कॅटेगरी ए बी सी इथे आपण विचारात घेतली आणि आपण 6 कॉलम तयार केलेले आहे. बरोबर आहे. पहिला कॉलम जो आहे तो कॅटेगरीचा, दुसरा कॉलम आहे नंबर ऑफ ॲटम्स जे आपले 8000 क्वांटिटी प्रॉब्लेममध्ये दिलेले आहे. बरोबर आहे. ते 8000 क्वांटिटी आहे, ते जे नंबर ऑफ टोटल जे ॲटम दिलेले आहेत ते 100. पहा, टोटल कॉलम जो दिलेला आहे ना त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. प्रॉब्लेममध्ये टोटल 8000 आहे न पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ ॲटम किती होते? तिथे 100 होते. व्हॅल्यू किती होती त्याची? 16 लाख होती आणि त्याची टोटल व्हॅल्यू आहे 100. या दोन लाल ह्याने केलेले ते ॲटम संबंधात आहे आणि निळ्या अक्षरात जे आहे ते रुपीजमध्ये आहे. ओके, आता पहा, एचा नंबर ऑफ ॲटम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर आहे. नंबर ऑफ ॲटम आपले किती आहेत? 8000. ओके, टोटल 8000 आहेत. 8000च्या पर्सेंटेज किती? तिसऱ्या कॉलममध्ये 10. 8000च्या 10 म्हणजेच 800. खाली तुम्हाला ते डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन दिलेले आहेत. पहा, त्याच्यावरून तुम्हाला वरचे कॉलम लक्षात येईल. पहा, लाल अक्षरामध्ये 1 नंबर ऑफ ॲटम ए बी सी किती पर्सेंटेज आहे? ए 10%, बी 20% आणि सी 70% आहे. नंबर ऑफ ॲटम बोलतोय, व्हॅल्यू नाही. त्याची सगळ्याची टोटल 100. 8000 ॲटम 10% एला आहे, 800 आले. 8000 ॲटम बीचे 20% प्रॉब्लेममध्ये दिलेत म्हणजे 1600 ॲटम आलेले. सी 70% ॲटम आहेत, 8000च्या 70% म्हणजे 5600. म्हणजे स्टोअरमध्ये एकूण जे 8000 ॲटम आहेत त्यातले 800 ए कॅटेगरीचे आहेत, 1600 बी कॅटेगरीचे आहेत आणि 5600 हे सी कॅटेगरीचे आहेत. हे आपण ॲटम शोधून काढलेत. आता त्याची व्हॅल्यू पहा, एची 70% आहे प्रॉब्लेममध्ये, बीची 20% आणि सीची 10%. टोटल व्हॅल्यू किती? 16 लाख. 16 लाखाच्या 70% म्हणजेच 11,20,000. जे 800 ॲटम आहेत ना त्याची 11,20,000 व्हॅल्यू पहा त्या कॉलममध्ये मांडली आपण. बीची 20% 16 लाखाच्या म्हणजे 3,20,000. म्हणजे जे बी 1600 ॲटम आहेत ना त्याची 3,20,000 इतकी व्हॅल्यू. आणि सी जे आहे की ज्याचे 5600 ॲटम आहेत त्याची किंमत किती आहे? तर 16 लाख मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे 1,60,000. म्हणजेच हे सगळे आपण या स्टेटमेंटमध्ये मांडल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल, ए ॲटम आहे 8000पैकी 800 आहेत, त्याची व्हॅल्यू 16 लाखापैकी 11,20,000 आहे. बी 8000पैकी 1600 ॲटम आहेत, त्याची व्हॅल्यू 3,20,000 आहे. सी ॲटम
8,000पैकी 5,600 आहेत आणि त्याची व्हॅल्यू मात्र 16 लाखापैकी 1,60,000 आहे. असे दोन आणि चौथ्या कॉलमची जर टोटल केली तर तुम्हाला ॲटम 8,000 आणि व्हॅल्यू 16 लाख त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल. आता आपल्याला ए बी सी पर ॲटम आपल्याला त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर ॲव्हरेज व्हॅल्यू पर ॲटम आपण कॅल्क्युलेट करताना ती रुपीजमध्ये येणार आहे. व्हॅल्यू म्हणजे रुपीज. तर ती कशी येणार आहे, तर तो 6वा कॉलम तुम्हाला दाखवतो. ती कशी कॅल्क्युलेट करायचा, व्हॅल्यू जी आहे ना तुमची 4 नंबरमधल्या कॉलमची, त्याला भागिले ॲटम, व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲटम. जसं मी आता इथे म्हणेल तुम्हाला, टोटल कॉलम जर तुम्ही पाहिला 16 लाख, टोटल व्हॅल्यू 8,000 ॲटम, म्हणजे 8,000 वस्तूला 16 लाख रुपये. तर एका वस्तूला किती हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तसंच 800 ॲटमला 11,20,000 येत असेल तर एका ॲटमला किती, 4,200. 1600 ॲटमची व्हॅल्यू जर 3,20,000 येत असेल तर एका ॲटमची किती, 200. आणि 5,600 ॲटमसाठी 1,60,000 व्हॅल्यू असेल तर तुमचा ॲव्हरेज पर ॲटम व्हॅल्यू आहे 28.57 रुपये. म्हणजेच चौथा कॉलम भागिले दुसरा कॉलम करा, तुम्हाला पर ॲटम व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळू शकेल. मग यावरून लक्षात येईल, ए ॲटम सगळ्यात महत्त्वाचा आहे पहा, ज्याची व्हॅल्यू किती आहे एका वस्तूची 1400. बी ॲटम आहे त्याची व्हॅल्यू एका वस्तूची 200 आणि सी कॅटेगरीमधल्या एका ॲटमची व्हॅल्यू 28 रुपये 57 पैसे. आणि म्हणून हे ए बी सी. महत्त्वाचा कोणता, ए, त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाचा बी आणि त्याच्यानंतर कमी महत्त्वाचा सी, दॅट इज ए बी सी ॲनालिसिस. याच धर्तीवर पुढचा प्रॉब्लेम आहे पहा, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द ॲव्हरेज व्हॅल्यू पर ॲटम. प्रत्येक ॲटमची ए बी सीतल्या प्रत्येकची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. इफ स्टोअर्स हॅज 50,000 ॲटम्स म्हणजे वस्तू ऑफ कन्झम्पशन अँड इट्स मंथली कन्झम्पशन ऑफ रुपीज 60 लाख, 50,000 ॲटमची किंमत 60 लाख आहे. तर मग आता आपल्याला इथे विचार करायचा, ए बी आणि सी. ए ची टोटल ॲटम आहे 5, बीचा 20 ॲटम आहेत आणि सी चे 75 आहेत. म्हणजे स्टोअरमध्ये 100 वस्तू गृहीत धरल्या तर त्यात 5 ए, 20 बी आणि 75 सी कॅटेगरीचे आहेत. आणि त्याची व्हॅल्यू पहा, ए जी 5 वस्तू आहेत ना त्याची व्हॅल्यू आहे पहा 80 रुपये. बीचे 20 ॲटम आहेत त्याची व्हॅल्यू आहे पर टोटल 15 आणि सी आहे 75 टोटल ॲटम आहेत पण व्हॅल्यू मात्र 5 रुपयेच आहे. म्हणून पर्सेंटेज 100चं असतं म्हणून 100 टोटल आलेले आहे. आता आपल्याला यावरून एच्या प्रत्येक ॲटमची, बीच्या प्रत्येक ॲटमची आणि सीच्या प्रत्येक ॲटमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं, दॅट इज ए बी सी ॲनालिसिस करायचं. ते कसं, पुन्हा तोच भाग खाली पहा, 1 आणि 2 दिलेले. नंबर ऑफ ॲटम्स, ए किती आहे 5%, बी किती आहे 20%, सी किती आहे 75%, हे प्रॉब्लेममध्ये दिले. त्याच्या खाली पहा व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू 80%, बी ची व्हॅल्यू 15% आणि सी ची व्हॅल्यू 5%. आता ॲटम एच्या बाबतीत किती टोटल आहे, नंबर ऑफ ॲटम आहे 50,000, म्हणून एला 50,000, बीला 50,000, सीला 50,000, त्या पर्सेंटेजने गुणा, व्हॅल्यू येईल 5,000, 10,000, 37,500. इथे 5,000 नाही ते 50,000 मल्टिप्लाय बाय 5% म्हणजे 2,500 येणार. आणि म्हणून ते 2,500, 10,000 आणि 37,500 दोन पहा इकडे कॉलममध्ये दिलेले आहेत 2 नंबरच्या. 2,500, 10,000, 37,500 आणि टोटल 50,000 ॲटम आहे. आता व्हॅल्यू किती आहे, टोटल कन्झम त्या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे मंथली 60 लाख. ओके, 60 लाख. आता ही व्हॅल्यू 2 नंबर इथे आपण पाहू. व्हॅल्यू ए 80%, बी 15% आणि सी 5%. 60 लाख व्हॅल्यू, 60 लाखाच्या 80% म्हणजे 48 लाख हे एची व्हॅल्यू आली. 60 लाख गुणिले 15% म्हणजे 9 लाख ही बीची व्हॅल्यू आली आणि 60 लाख गुणिले 5% हे 3 लाख ही सीची व्हॅल्यू आली. आता याचं समरी आपण केली तर लक्षात येईल, ए 2,500 ॲटमची एकूण व्हॅल्यू आहे 48,000, तर एकाला किती 19,200 म्हणजे 1,920.
बी 10,000 ॲटमला 9 लाख व्हॅल्यू, तर एकाला किती? 90 रुपये. म्हणजे काय केलं तुम्ही? 9 लाख भागिले 10,000 म्हणजे कॉलम नंबर 4 भागिले कॉलम नंबर 2. 3 लाख भागिले 37,500 एका ॲटमची व्हॅल्यू आली 8, म्हणजे ए ची व्हॅल्यू 1920, बी ची 90 आणि सी ची 8. म्हणजे ए मोस्ट व्हॅल्युएबल, बी त्यापेक्षा कमी आणि सी त्यापेक्षा कमी. दॅट इज ABC अनालिसिस. क्वेश्चन नंबर 3. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट दी ॲव्हरेज व्हॅल्यू पर ॲटम. आता इथे काय दिले पहा, अँड पर्सेंटेज ऑफ टोटल व्हॅल्यू इफ ए स्टोअर्स हॅज 4,000 ॲटम्स ऑफ कन्झम्पशन. किती आहे? 4,000 ॲटम कन्झम्पशन्स आहे. आता इथे मात्र इन्फॉर्मेशन तुम्हाला वेगळी दिलेली आहे. ABCच्या बाबतीत हे कॅटेगरी झाल्या. टोटल नंबर ऑफ ॲटम जो आतापर्यंत भाग आपण पाहिला तोच आहे. एचा 10, बी 25, सी 65, 100. म्हणजे 100 जर ॲटम त्या स्टोअरमध्ये असतील तर त्यातले 10 ॲटम हे एचे कॅटेगरीचे आहेत, 25 ॲटम बीचे आहेत आणि 65 ॲटम हे सी कॅटेगरीचे आहेत. तिची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली इथं तुम्हाला. ॲव्हरेज व्हॅल्यू पर ॲटम जे 10 ॲटम आहेत ना एचे, तिची ॲव्हरेज व्हॅल्यू पर ॲटम 5,000 आहे. बीचे जे 25 ॲटम आहेत ना त्याची 400 व्हॅल्यू दिली आणि सीचे 65 ॲटमची 500 रुपये व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपल्याला पर ॲटम व्हॅल्यू पुढे कॅल्क्युलेट करायची. सोल्युशनमध्ये शेवटचा 2 टप्पे शेवटचे. ए नंबर ऑफ ॲटम्स ABC 10%, 25%, 65%. कशाच्या? 4,000 टोटल ॲटम्स आहेत. मग 4,000च्या 10% म्हणजे 400, 4,000च्या 25% 1000, 4,000च्या 65% 2,600. 400, 1000 आणि 2,600 हे दुसऱ्या कॉलममध्ये आपण मांडले, तिची टोटल 4,000 आली. खाली पहा 2 व्हॅल्यू 20,000 जी टोटल व्हॅल्यू एची आहे, बरोबर ना, त्याचं पर्सेंटेजमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. मग टोटल व्हॅल्यू किती येते? तर टोटल व्हॅल्यू आपली 25,30,000 आहे. म्हणजे 20 लाख पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायचं म्हणून गुणिले 100, अन्यथा 100 घेतले नसते. 20 लाख गुणिले 100 भागिले 25,30,000 या फॉर्म्युल्याचा उपयोग करून जर तुम्ही ABCची व्हॅल्यू काढली तर एची येईल 79.05, बीची 15.81, सीची 5.40. ते आपण इथे मांडले आणि त्याची टोटल व्हॅल्यू आहे 100. म्हणजे आता आपल्याला लक्षात येईल की 25,30,000 ही टोटल व्हॅल्यू आहे, बरोबर आहे ना. त्याचे कसं बायफर्केशन झालं? तर ए 400 ॲटम आहेत, त्याची टोटल व्हॅल्यू जी होती ती 20 लाख. बी 1,000 क्वांटिटी ॲटम, त्याची व्हॅल्यू आहे 4 लाख. सी 2,600 ॲटम, त्याची व्हॅल्यू 1,30,000. आता आपल्याला पर ॲटम ॲव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा. पुन्हा फॉर्म्युला तोच, चौथा कॉलम भागिले दुसरा कॉलम. म्हणजे 20 लाख भागिले 400 म्हणजे 5,000 आले. 4 लाख भागिले 1,000 म्हणजे 400 आले. आणि 1,30,000 भागिले 2,600 म्हणजे 50. म्हणजे एची व्हॅल्यू 5,000, बीची 400 रुपये आणि सीची 50. दॅट इज ABC अनालिसिस. क्वेश्चन नंबर 4. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द ॲव्हरेज व्हॅल्यू पर ॲटम इफ ए स्टोअर हॅज. किती स्टोअरमध्ये गुड्स आहेत, ॲटम आहेत? 6,000 ॲटम आहे आणि त्यांचं मंथली कन्झम्पशन किती दिले? 12 लाख. पहा ए टोटल नंबर ऑफ ॲटम 100 पैकी किती? 10, त्याची व्हॅल्यू 70 रुपये. बी ॲटम 20, व्हॅल्यू 20. सी ॲटम 70, व्हॅल्यू 10, अशी 100 आहे. पुन्हा आपण आता सोल्युशनमध्ये शेवटचे 2 टप्पे. एक नंबर ऑफ ॲटम ABC 10%, 20%, 70% गुणिले 6. याप्रमाणे 600, 1200, 4,200 ते आपण 2 नंबर कॉलमला मांडले. आता व्हॅल्यू 2 व्हॅल्यू ABC 70%, 20%, 10%, 12 लाखाच्या. म्हणजे एचे आले 8,40,000, बीचे 2,40,000, सीचे 1,20,000 ते आपण चौथ्या कॉलमला मांडले. म्हणजे 6,000, 100, 12 लाख, 100 हे आपलं टेबल तयार झालं, बरोबर आहे. तिसरा आणि पाचवा तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्येच दिलेला आहे कॉलम.
आता आपल्याला काढायचं आहे 4/2, चौथा कॉलम भागिले दुसरा म्हणजे 8,40,000 भागिले 600 1400, 2,40,000 भागिले 1200 200 आणि 1,20,000 भागिले 4,200 म्हणजे 28.57, म्हणजे ए ची व्हॅल्यू 1400, बी 200 आणि सी 28.57. ABC analysis. Question number 5. From the following information, calculate the average value per atom and percentage of total value if a store has 10,000 atoms of consumption. पाहिजे दिलेले ए बी सी. नंबर ऑफ ॲटम किती आहेत? 10, 25, 65 म्हणजे 100. त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू पर ॲटम किती आहेत? ए ची 10 ॲटमची 2000, बी 25 100, सी 65 10. पर ॲटम व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. पहा शेवटचे दोन कॉलम. एक नंबर ऑफ ॲटम ए 10%, 25%, 65%. कशाच्या? 10,000 ॲटम तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. 10,000च्या 10%, 1,000, 10,000च्या 25%, 2,500, 10,000च्या 65%, 6,500. हे आपण दुसऱ्या कॉलममध्ये मांडले, टोटल 100. तिसरा कॉलम तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. आता चौथा आणि पाचवा कॉलम आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. दोन व्हॅल्यू ए बी सी. ए किती आहे? 20 लाख, बी 2,50,000 आणि सी 65,000. त्याचे गुणिले 100 हे पर्सेंटेजमध्ये आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची म्हणून, आणि म्हणून गुणिले 100 भागिले 13,15,000. प्रत्येकाचं कॅल्क्युलेट करा. ए 86.40, बी 10.80 आणि सी 2.80. ही आपण पाचव्या कॉलममध्ये मांडलेली आहे. बरोबर आहे. म्हणजेच आता परत आपल्याला ॲव्हरेज पर व्हॅल्यू ॲटम काढायचे असेल तर चौथा कॉलम भागिले दुसरा कॉलम म्हणजे 20 लाख भागिले 1,000. एचा 2,000 व्हॅल्यू, बीचा 2,500 भागिले 2,000, 2,50,000 भागिले 2,500 म्हणजे 100 आणि सीचं 65,000 भागिले 6,500 म्हणजे 10. म्हणजे एची व्हॅल्यू आहे 2,000, बी 100 आणि सी 10. दॅट इज ABC ॲनालिसिस. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणादाखल तुम्हाला हे 5 प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी दिले. त्यावरून तुम्हाला किमान इन्व्हेंटरी जो भाग आहे त्यामधला आपल्याला जो ABC ॲनालिसिसचा भाग आहे तो त्या ठिकाणी लक्षात येणार आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की याच इन्व्हेंटरीच्या संदर्भातला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आणि त्या संबंधीचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे सगळे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि त्याचप्रमाणे चॅनलला ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. त्याचप्रमाणे माझा ईमेल ID या ठिकाणी नमूद केलेला आहे. तुम्ही त्यावर माझ्याशी संपर्क साधू शकता, तुम्ही ते फॉलो करू शकता. तर मित्रांनो, आपण पुढचा व्हिडिओ जो पाहणार आहोत तोच म्हणजे कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग यामधील इन्व्हेंटरी टर्नओव्हरमधला किंवा इन्व्हेंटरी कंट्रोलमधील इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो संबंधातला भाग पाहणार आहोत. धन्यवाद.